आजच्या व्हिडिओमध्ये आपण फुटाणे बनवणार आहोत आणि तेही अगदी मार्केटमध्ये मिळतात तसे। तर त्यासाठी मी इथे चणे घेतलेली आहे। हे लहान चणे आहेत आणि अर्धा पाव चणे मी इथे घेतलेली आहे। त्याबरोबरच मीठ घेतलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, हे चणे छान असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। यापेक्षा मोठे चणे पण मिळतात मार्केटमध्ये, तुम्ही ते पण घेऊ शकता। या चण्यांना छान असं धुवून घ्यायचं आहे आणि हा धुतलेला पाणी काढून घ्यायचं आहे। भिजवत वगैरे काहीच ठेवायचं नाही आहे। तर बघू शकता पाणी काढून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे चणे पुसून घ्यायचे आहेत, कारण हे चणे थोडे ओलसर आहेत। या चण्यांना पुसून या चण्यांना छान असं वाळवून घ्यायचं आहे, म्हणजे सुकवून घ्यायचं आहे। तर बघू शकता या प्रकारे आता आपण हे चणे पुसून घेऊया। तर बघू शकता चणे छान असे पुसून मी एका वाट्यामध्ये काढून घेतलेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, एक कढई घ्यायची आहे आणि आता या कढईमध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि या मिठाला छान असा गरम होऊ द्यायचा आहे, म्हणजे खूपच गरम होऊ द्यायचा आहे या मिठाला। काही वेळानंतर बघू शकता हा मीठ छान असा गरम झालेला आहे। त्यानंतर आता आपल्याला इथे चणे टाकायचे आहेत। त्यानंतर आता या चण्यांना फुल गॅसवरच असं परतत राहायचं आहे, परततच राहायचं आहे। काही वेळानंतर बघू शकता हे चणे फुटायला लागलेले आहेत। याच प्रकारे परतत राहायचं आहे। बघू शकता छान असे फुटायला लागलेले आहेत आणि काही वेळानंतर बघू शकता आता आपले फुटाणे तयार झालेले आहेत। 5 मिनिटंही लागत नाही, फक्त मीठ छान असा गरम करून घ्यायचा आहे। आता मी हे चणे म्हणजे फुटाणे एका चाळणीमध्ये काढून घेतलेले आहे, ज्यामुळे मीठ पूर्ण निघालेलं आहे आणि बघू शकता अगदी परफेक्ट आपले फुटाणे तयार झालेले आहेत। खूपच सोपी पद्धत आहे आणि खूपच कमी वेळात हे फुटाणे बनून तयार होतात। तर एकदा तरी या पद्धतीने हे फुटाणे नक्की बनवा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।